नमस्कार मित्रांनो, केपी द एंटरप्रिनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजची कहाणी आहे संघर्षाची, जिद्दीची आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची. आपण सगळेच जण आयुष्यात काहीतरी नवीन, काहीतरी मोठं करू पाहतो. पण अनेकदा सुरुवातीलाच येणारे अडचणी, आर्थिक परिस्थिती आणि समाजाचा दबाव आपल्याला मागे खेचतो. आपल्याला वाटतं की यशस्वी होण्यासाठी कदाचित आपल्याकडे काहीतरी खास असायला हवं. पण यश म्हणजे काय? यश एका रात्रीत मिळतं का? आज आपण अशाच एका व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहोत, ज्यांनी हे सिद्ध केलं की तुमच्याकडे जर काही नवीन शिकण्याची तयारी आणि प्रचंड इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढू शकता. ही कहाणी आहे उद्योजक बिपिन चौधरी यांची. चला, त्यांच्याच शब्दात नाही, पण त्यांच्या अनुभवांतून आज आपण उद्योजकतेचे काही महत्त्वाचे धडे गिरवूया. बिपिन चौधरी सांगतात की त्यांचा स्वभावच मुळात नवीन काहीतरी शिकण्याचा होता. पण हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीचा काळ खडतर होता. आपल्यापैकी बऱ्याच जणांप्रमाणे त्यांचंही शिक्षण सुरू होतं. BSc, BComसाठी ॲडमिशन घेतलं, पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेकदा शिक्षणात खंड पडला. ही परिस्थिती आपल्या सगळ्यांसाठी किती परिचयाची आहे, नाही का? आपल्याला वाटतं की आपलं शिक्षण पूर्ण झालं नाही तर आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही. पण बिपिनजींची गोष्ट आपल्याला वेगळंच काहीतरी सांगते. शिक्षण अर्धवट राहिलं, पण शिकण्याची जिद्द संपली नव्हती. एक दिवस योगायोगाने त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना नाशिकला एका नोकरीसाठी बोलावून घेतलं. विचार करा, आयुष्यातला तो पहिला मोठा बदल. गावापासून दूर एका नवीन शहरात एका नवीन सुरुवातीसाठी. त्यांना नोकरी मिळाली. आनंद तर खूप झाला, पण खरी कसोटी पुढेच होती. फॅक्टरीमध्ये काम सुरू झालं. सुरुवातीला अनेक गोष्टी खटकत होत्या, जसं की दूध डेअरी किंवा वेअरहाऊसिंगमधलं काम. पण त्यांनी ते काम सोडलं नाही. एक सिनियर ऑपरेटर म्हणून ते काम करत राहिले. किती वर्ष? 1, 2, 3, तब्बल 5 ते 7 वर्ष. आता इथेच खरा टर्निंग पॉइंट आहे. आपल्यापैकी बरेच जण एका कम्फर्ट झोनमध्ये अडकतो. एक नोकरी मिळते, पगार सुरू होतो आणि आपण तिथेच थांबतो. पण बिपिन चौधरी यांच्या मनात वेगळाच विचार सुरू होता. त्यांना जाणवत होतं की आपण हेच करत राहिलो तर आयुष्यात पुढे कधीच जाणार नाही. त्यांच्या मनात आलं, आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे. हीच ती स्पार्क, हीच ती उद्योजकतेची ठिणगी, एंटरप्रेन्युरियल स्पार्क जी तुमच्या आत जळत राहावी लागते. 2012 साली त्यांनी नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण कोणता व्यवसाय? त्यांच्या लक्षात आलं की हर्बल उत्पादनांमध्ये खूप मोठी संधी आहे. लोकांना असं वाटतं की हर्बल म्हणजे फक्त साईड इफेक्ट नसलेली गोष्ट, पण त्यामागचं खरं विज्ञान, त्यामागचा खरा पॅटर्न लोकांपर्यंत पोहोचलेलाच नाहीये. त्यांनी ठरवलं, आपण याच क्षेत्रात काम करायचं. असं काम जे फक्त पैसे देणार नाही, तर लोकांना सायंटिफिक नॉलेज देईल. त्यांनी स्वतःची उत्पादनं बनवली, त्यासाठी पेटंट्स घेतली. पण उत्पादन बनवणं सोपं असतं तुलनेने, ते विकणं महाकठीण. हा धडा प्रत्येक नवीन उद्योजकांना मिळतो. बिपिनजी सांगतात की सुरुवातीला मार्केटिंग करताना त्यांना प्रचंड अपमान सहन करावा लागला. ते एका ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊन गेले, तेव्हा तिथल्या मालकाने आणि सिक्युरिटीने त्यांना अक्षरशः हाताला धरून बाहेर काढलं. विचार करा, किती वाईट वाटलं असेल, किती निराशा आली असेल. आपल्याला जर कोणी असं केलं तर कदाचित आपण तो व्यवसायच बंद करून टाकू. पण बिपिन चौधरी यांनी तसं केलं नाही. त्यांना माहीत होतं की मार्केटिंग हा त्यांच्या व्यवसायाचा आत्मा आहे. ते पुन्हा उभे राहिले. आज ते अभिमानाने सांगतात की ज्या मालकाने त्यांना हाताला धरून बाहेर काढलं होतं, त्याच मालकाच्या ऑफिसमध्ये आज त्यांचं उत्पादन अभिमानाने विकलं जातं. हे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. एक इंडस्ट्री उभी करण्याचं, हर्बल उत्पादनांमध्ये काहीतरी नवीन करण्याचं आणि जगाला एक वेगळी वस्तू देण्याचं. आज जेव्हा ते त्यांचं उत्पादन पाहतात, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानाने भरून येतो. पण त्यांच्यासाठी यशाची व्याख्या काय आहे? बिपिन चौधरी यांच्या मते यश म्हणजे फक्त पैसे कमावणे नाही. खरी सक्सेस स्टोरी तेव्हाच बनते जेव्हा तुम्ही बनवलेल्या वस्तूचा किंवा तुमच्या सेवेचा फायदा सामान्य माणसाला होतो. जेव्हा तुमच्या कामामुळे समाजाच्या घटकाचा फायदा होतो, तेव्हाच तुम्ही खरे यशस्वी झालात असं ते मानतात. तर मित्रांनो, बिपिन चौधरी यांच्या या यशोगाथेतून आपण काय शिकलो? धडा पहिला, परिस्थितीला दोष देऊ नका. आर्थिक परिस्थिती नव्हती, शिक्षण अर्धवट राहिलं, पण त्यांनी शिकणं सोडलं नाही. नोकरी मिळाली, पण तिथे ते थांबले नाहीत. धडा दुसरा, स्पार्क ओळखा. 5 ते 7 वर्ष नोकरी केल्यावर त्यांना जाणीव झाली की काहीतरी वेगळं करायचं आहे. ती जाणीव होणं आणि त्यावर कृती करणं हा उद्योजकतेचा पहिला नियम आहे. धडा तिसरा, अपमान पचवायला शिका. जेव्हा तुम्हाला मार्केटिंगसाठी बाहेर काढलं जातं, तेव्हा खचून न जाता पुन्हा उभं राहणं हीच खरी जिद्द आहे. आज जे नाही म्हणत आहेत, तेच उद्या तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील जर तुम्ही टिकून राहिलात. धडा चौथा, यशाची खरी व्याख्या. तुमचं यश हे फक्त तुमच्या बँक बॅलन्सवर नाही, तर तुम्ही समाजाला काय परत देता यावर अवलंबून आहे. बिपिन चौधरी यांची ही गोष्ट फक्त एक सक्सेस स्टोरी नाही, तर ती एक प्रेरणा आहे. ती आपल्याला सांगते की प्रवास खडतर असेल, पण जर ध्येय स्पष्ट असेल आणि शिकण्याची तयारी असेल, तर यश नक्की मिळतं. आजचा हा ऑडिओबुक अध्याय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.
आणि हो, तुमच्या आतली उद्योजकतेची ठिणगी कधीच विझू देऊ नका. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत. या परिवाराचा भाग बनण्यासाठी केपी द एंटरप्रेनरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला, एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.